see our next experiment of muscular and pharmacy, that is experiment number 4. The aim of that particular experiment or title of that particular experiment is to find out suitability of dextrose. Okay, to find out the suitability of dextrose for preparation of transfusion fluid. Okay, by using standard colorimetric solution. Using standard colorimetric solution. ठीक है, आपला एम किंवा टायटल काय आहे एक्सपेरिमेंटचा टू फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ डेक्स्ट्रोज फॉर द प्रिपरेशन ऑफ ट्रांसफ्यूजन फ्लूइड बाय यूजिंग स्टैंडर्ड colorimetric solution. Here what we have to do, we have to compare the color of two solutions. Okay, out of which one is the base solution and second is standard solution. Here passing criteria or acceptance criteria for this test is test solution color must be lighter in color than standard. ठीक आहे, आपण इथे काय करतोय, इथे आपण दोन सोल्युशन बनवणार आहोत. एक टेस्ट सोल्युशन, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डेक्स्ट्रोज घेणार आहे. ठीक आहे, डेक्स्ट्रोज आणि प्युरिफाईड वॉटर असणार त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या सोल्युशन मध्ये आपण काय घेणार आहे, कोबाल्ट क्लोराईड, त्याच्यानंतर फेरिक क्लोराईड आणि कॅल्शियम कोबाल्ट क्लोराईड आणि कॉपर सल्फेट. ठीक आहे, इथे आपण काय काय घेणार आहे, कोबाल्ट क्लोराईड, कोबाल्ट क्लोराईड नंतर काय घेणार आहे, फेरिक क्लोराईड घेणार आहे. ठीक आहे, आणि दुसरे घेणार आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट. ठीक आहे, तर ह्या तीन सोल्युशनच्या ह्या तीन कंपाऊंडचं आपण काय करणार आहे किंवा ह्या तीन केमिकलचं सोल्युशन म्हणून ते सोल्युशन आपण यूज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ह्या सोल्युशनचा कलर आणि आपल्या डेक्स्ट्रोज सोल्युशनचा कलर जो आहे तो आपण कंपेअर करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानुसार जर का डेक्स्ट्रोजचा सोल्युशनचा कलर का लाइटर इन कलर असेल दॅन स्टँडर्ड, तर आपण हे जे डेक्स्ट्रोज आहे हे डेक्स्ट्रोज आपण आपल्या ट्रांसफ्यूजन फ्लूइड प्रिपरेशन साठी यूज करू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ट्रांसफ्यूजन फ्लूइड म्हणजे काय, तर ट्रांसफ्यूजन फ्लूइड म्हणजे द फ्लूइड which is made to introduce by IV route. ठीक आहे, जे असं सोल्युशन की जे आपण IV रूटने इंजेक्ट करतो किंवा IV रूटने आपल्या बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रांसफ्यूजन फ्लूइड म्हणतो. ठीक आहे, आता डेक्स्ट्रोज ट्रांसफ्यूजन फ्लूइड, आता त्याच्यामध्ये डेक्स्ट्रोज आपण वापरतोय, तर डेक्स्ट्रोजचा यूज पण त्याच्यामध्ये आपल्याला माहित करून घेतला पाहिजे किंवा डेक्स्ट्रोजचे टाइप किती ते पण आपल्याला माहित करून घेतले पाहिजे. तर डेक्स्ट्रोज टाइप आपण आलो, देयर आर टू फॉर्म्स ऑफ डेक्स्ट्रोज.
त्यात पहिला टाइप आहे मोनोहायड्रेट, ठीक आहे, आणि सेकंड टाइप आहे अनहायड्रस. ठीक आहे. तर मोनोहायड्रेट म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं, वन वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असतो. त्याच्या नावामध्ये दिलं मोनोहायड्रेट म्हणजे काय, मोनो म्हणजे काय एक, वन, मोनो म्हणजे काय एक, ठीक आहे. त्याच्यामध्ये वन वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असतो, ठीक आहे. आणि जनरली आपण हा जो अनहायड्रस टाइप आहे, अनहायड्रस म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. अब्सेन्स ऑफ वॉटर असलेला जो टाइप आहे तो आपण काय करतो जनरली आपल्या ट्रान्सफ्युजन फ्लुइड किंवा जे काय आपल्याला प्रिपरेशन बनायचं असेल ट्रान्सफ्युजन प्रिपरेशन, त्याच्यामध्ये आपण कुठला टाइप वापरतो, अनहायड्रस वेक्टरचा टाइप आपण वापरतो. ठीक आहे. आता हे कशामुळे वापरतो आपण अनहायड्रस वेक्टर, याच्यामध्ये मोनोहायड्रेट मध्ये काय वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे याची जी स्टॅबिलिटी आहे ती लेस स्टॅबिलिटी. आता ही लेस स्टॅबिलिटी कशामुळे, याच्यामध्ये काय वॉटर मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. आणि वॉटर मॉलिक्यूल इज किंवा वॉटर जर का प्रेझेंट असेल तर त्याचा बॅक्टेरियल ग्रोथ जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. बॅक्टेरियल ग्रोथ जी ती जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते, म्हणून हा जो मोनोहायड्रेट डेक्स्ट्रोज जो फॉर्म आहे तो आपण जनरली आपल्या प्रिपरेशनसाठी किंवा आपल्या फार्मास्युटिकल प्रिपरेशनसाठी वापरत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कंपाऊंड आहे म्हणजे मोनोहायड्रेट डेक्स्ट्रोज जो असतो त्याच्यामध्ये इम्प्युरिटी पण जास्त प्रमाणामध्ये असतात, हाय इम्प्युरिटीज. काय त्याच्यामध्ये हाय इम्प्युरिटी असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. मोनोहायड्रेट मध्ये हाय इम्प्युरिटी असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं, स्टॅबिलिटी सुद्धा लेस असते, ठीक आहे. या उलट जो अनहायड्रस डेक्स्ट्रोज आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल अब्सेन्स आहे, ठीक आहे, अब्सेन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये काय त्याची स्टॅबिलिटी पण चांगली असते, स्टॅबल, मोर स्टेबल, more stable and less काय असते त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असते, ठीक आहे. ठीक आहे. आता हे झालं डेक्स्ट्रोज बद्दल. डेक्स्ट्रोजचे टाइप आपण पाहिले. डेक्स्ट्रोज कशापासून भेटतं आपल्याला, सगळ्यात मेन गोष्ट तीच राहिली. डेक्स्ट्रोज कशापासून भेटतं आपल्याला, डेक्स्ट्रोज काय सगळ्यात मेन म्हणजे पॉलिसॅकराइड, ठीक आहे. आता हे कशापासून भेटतं आपल्याला, कॉर्नपासून भेटतं, ठीक आहे. डेक्स्ट्रोज काय पॉलिसॅकराइड कशापासून भेटतं, कॉर्नपासून भेटतं, ठीक आहे. डेक्स्ट्रोज कुठून भेटतं ते कळलं आपल्याला. त्याच्यानंतर डेक्स्ट्रोजचं नेचर कळलं, त्याच्यानंतर डेक्स्ट्रोज कुठून भेटतं ते कळलं. डेक्स्ट्रोजचे टाइप कळले आपल्याला किती आहे, अनहायड्रस आणि मोनोहायड्रस हे दोन टाइप मध्ये डेक्स्ट्रोजचे. त्याच्यानंतर त्याची स्टॅबिलिटी काय ते कळलं. मोनोहायड्रेट डेक्स्ट्रोज हा काबर यूज नाही करतात ते कळलं, अनहायड्रस डेक्स्ट्रोज काबर यूज करतात ते कळलं. त्याच्यानंतर डेक्स्ट्रोजचा यूज काय, जसं की तुम्हाला माहिती डेक्स्ट्रोज काय पॉलिसॅकराइड नेचर आहे, ठीक आहे. तर डेक्स्ट्रोज जनरली आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल कमी झाले असेल टू इनक्रीज ग्लुकोज लेवल, ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल इंक्रीज करायला आपण काय देतो, डेक्स्ट्रोज देतो, ठीक आहे. ते पण कशाला देतो, ट्रान्सफ्युजन फ्लुइड म्हणजे इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन करून आपण काय देतो त्याला डेक्स्ट्रोज देतो. हे कशामध्ये देतो, इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन करून. ज्या वेळेस आपण डेक्स्ट्रोज इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन करून देतो त्यावेळेस त्याचा इफेक्ट जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणामध्ये आणि फास्ट मध्ये भेटतो. त्यामुळे आपण ते इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन करून देतो, ठीक आहे. काय पाहतो, डेक्स्ट्रोजचा आपण यूज पाहतोय, डेक्स्ट्रोज कशा करता येतो, ठीक आहे. त्यानंतर डेक्स्ट्रोज आपण कशा करता येतो तर काय यूज काय पाहिलं, टू इनक्रीज द ग्लुकोज लेवल ऑफ बॉडी, टू इनक्रीज द ग्लुकोज लेवल ऑफ बॉडी. आणि त्याच्यानंतर दुसरा यूज आहे इन हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया जसं की तुम्हाला माहिती आहे, हायपोग्लायसेमिया आणि हायपरग्लायसेमिया हे दोन कंडिशन असतात. हायपोग्लायसेमिया म्हणजे डिक्रीज
ठीक आहे. तर ह्या दोन कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, जर बॉडीची ग्लुकोज लेवल इंक्रीज करायची असेल आणि वीक पेशंट मध्ये जर ग्लुकोजचं आपण काय करतो जनरली, जेव्हा वीक पेशंट असतो जो काही खाऊ देऊ शकत नाही त्याला आपण काय करतो, इंट्राव्हेनस इन्फ्युजन देऊन त्याला आपण फूड प्रोव्हाइड करतो. त्या फूडवर सुद्धा डेक्स्ट्रोजचा यूज होतो त्या इंट्राव्हेनस इन्फ्युजन. ठीक आहे. तर असे दोन यूज आहेत डेक्स्ट्रोजचे, डेक्स्ट्रोज ट्रान्सफ्यूजन फीडचे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आता, आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दोन सोल्युशनचं कंपॅरिझन करून आपल्याला आपल्या डेक्स्ट्रोजची सुटेबिलिटी चेक करायची आहे. सुटेबिलिटी चेक करणं म्हणजे काय तुम्हाला सुटेबिलिटी चेक करणं म्हणजे काय करायचं, सुटेबिलिटी म्हणजे काय, हे आपल्या बॉडीसाठी योग्य किंवा युजफुल आहे की नाही. बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये हे गेलं आपल्याला हे काही त्रास तर होणार नाही हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, सुटेबिलिटी टेस्ट करायचं. जसं की तुम्हाला सांगितलं मी, आपण काय करतो, इंट्राव्हेनस इन्फ्युजन, इंट्राव्हेनस इन्फ्युजन देतो आपण. ठीक आहे. ट्रान्सफ्लुइड देतो आपण. ठीक आहे. ट्रान्सफ्युजन फ्लुइड देतो आपण. ठीक आहे. ट्रान्सफ्युजन फ्लुइड आपण काय करतो, डेक्स्ट्रोजन ट्रान्सफ्युजन फ्लुइड तयार करतो आणि ते इंट्राव्हेनसली ऍडमिट करतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की आज आपण प्रॅक्टिकलमध्ये बोललो होतो की ट्रान्सफ्युजन फ्लुइड किंवा जो आयव्ही रूट ऑफ इंजेक्शन असतो, इंट्राव्हेनस रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जो असतो ड्रगचा, तो सगळ्यात पॉवरफुल असतो. ठीक आहे. हा कशामुळे पॉवरफुल असतो, याची बायो अवेलेबिलिटी किती असते, 100% बायो अवेलेबिलिटी असते. ठीक आहे. 100% बायो अवेलेबिलिटी असल्यामुळे ह्या रूटने आपण जो काही ड्रग देतो त्याचा इफेक्ट आपल्याला किती पर्सेंट भेटतो, 100% भेटतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण इंट्राव्हेनस इन्फ्युजन एखादी गोष्ट ऍडमिनिस्टर करतो तर ते गोष्टी आपल्या बॉडीला सुटेबल आहे की नाही हे चेक करणं मस्त असतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, डेक्स्ट्रोजची सुटेबिलिटी चेक करतो. ठीक आहे. जर का हे डेक्स्ट्रोज आपल्या बॉडीसाठी सुटेबल नाही तर आपल्यावरती लाईफ थ्रेटनिंग कंडिशन येऊ शकते. त्याच्या आपल्याकरता ती लाईफ थ्रेटनिंग कंडिशन येऊ नये म्हणून आपण काय करतो, डेक्स्ट्रोजचं सुटेबिलिटी टेस्ट चेक करतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय चेक करायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक सगळ्यात मेन म्हणजे डेक्स्ट्रोज आपल्याला डेक्स्ट्रोज. ठीक आहे. त्याच्यानंतर कोबाल्ट क्लोराइड, त्यानंतर फेरिक क्लोराइड, आणि काय लागलं आपल्याला, कॉपर सल्फेट. ठीक आहे. तर हे चार असलं आणि काय झालं, लिक्विड वॉटर. तर एवढे आपल्याला केमिकल सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये काय लागणार आहे, आपल्याला आठवड्याच होतो नेसलस लेवल. नेसलस लेवल लागणार आपल्याला केमिकल्स मध्ये डेक्स्ट्रोज, कोबाल्ट क्लोराइड, फेरिक क्लोराइड, कॉपर सल्फेट आणि फेरिक वॉटर एवढं आपल्याला काय. मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला मी काय करतोय, पुस्तकामध्ये जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिली ते आपण तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ठीक आहे. त्याच्या अगोदर कलर काय तिथे आपल्याला, त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे, तुम्हाला मी काय करतोय, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर एक्सप्लेन करा आपल्या मॅन्युअलमध्ये. त्याच्या अगोदर आपल्याला कलर काय ते आपल्याला पाहिजे आणि अक्रोमिसिटी म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे. ठीक आहे. कलर ची डेफिनेशन तुमच्या मॅन्युअलमध्ये दिली. व्हॉट इज कलर? Color may be defined as a subjective response. काय आहे ते? Subjective response. Subjective response by an observer. By observer to
radiant energy to the objective observer to the objective okay objective stimulation of radiant energy ठीक आहे. आता थोडक्यात काय जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती किंवा एखाद्या पदार्थावरती जेव्हा आपण लाईट रेज फोकस करतो त्याच्यामधून जे काही डिफ्रॅक्शन झाल्यानंतर जे काही कलर मधले लाईट रेज बाहेर पडतात तर त्या लाईट रेजला आपण काय म्हणतो कलर म्हणतो. ओके समजलं. एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या सरफेसवरून जेव्हा आपण लाईट पास करतो आणि त्याच्यानंतर जे काही रिफ्लेक्शन झाल्यानंतर जे काही आपल्याला लाईट रेज दिसतात त्या लाईट रेजला आपण काय म्हणतो कलर म्हणतो. ठीक आहे. त्याची रेंज किती असते त्या नॅनोमीटरची विजिबल स्पेक्ट्रमची रेंज किती आहे आपल्या 400 to 700 नॅनोमीटर. ठीक आहे. त्याची डेफिनेशन काय सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स बाय ऑब्झर्वर टू द ऑब्जेक्टिव्ह स्टिम्युलेशन ऑफ रेडिएंट एनर्जी. ठीक आहे. एनर्जी इन द विजिबल स्पेक्ट्रम ठीक आहे. सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणजे एखाद्या पदार्थाचा रिस्पॉन्स ज्यावेळेस आपण त्याच्यावरती स्टिम्युलंट रेडिएशन त्याच्यावर आपण पास करतो रेडिएंट एनर्जी त्याच्यावर पास करतो त्याच्यानंतर जे काही राईट रेज आपल्याला दिसतात ती विजिबल स्पेक्ट्रम मध्ये. आता विजिबल स्पेक्ट्रमची रेंज किती आहे 400 to 700 नॅनोमीटर त्याची विजिबल स्पेक्ट्रमची रेंज आहे. ठीक आहे. ह्या रेंज मध्ये जर का आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एखादी ऑब्जेक्टिव्ह आली तर तीच आपल्याला दिसते. याच्यावरती जास्त किंवा ह्यापेक्षा कमी जर का त्याची रेंज असेल तर ती आपल्याला राईट रेंज ज्या असतात त्या दिसत नाही. ठीक आहे. तर ह्या रेंज मध्ये ज्या काही रेडिएशन एनर्जी त्या स्पेक्ट्रमवरून किंवा त्या ऑब्जेक्टिव्ह वरून इमिट होतात ट्रान्समिट होतात त्याला आपण काय म्हणतो कलर म्हणतो. ठीक आहे. आणि अप्रोबेसिटी त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे. तर अप्रोबेसिटीची डेफिनेशन काय दिली तिथं Achromaticity or colorless is one extreme of any color scale for transmission of light. Its impulse complete absence of color. असे रेज ठीक आहे असे रेज ज्याच्यातून कलर कुठल्याच प्रकारचा कलर इमिट होत नाही त्याला आपण काय म्हणतो अक्रोमेसिटी कंप्लीट absence of color. Complete absence of color is known as achromacity. ठीक आहे. क्रोम चा अर्थ काय होतो कलर. ठीक आहे. क्रोमॅसिटीचा अर्थ होतो कलरफुल आणि अक्रोमॅसिटीचा अर्थ होतो कलरलेस. ठीक आहे. समजतं इथपर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिकलची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपल्याला. तर तुमच्या मॅन्युअलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दिलेली आहे. इथं कलरची डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यानंतर अक्रोमॅसिटीची डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथं स्टेप बाय प्रोसिजर दिली. त्यात काय करायचं आपल्याला टेक अ पेअर ऑफ नेसलेलं सिलेंडर घ्यायचं. पेअर म्हणजे 2 नेसलेलं सिलेंडर घ्यायचं आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये काय करायचं आहे 25 ग्राम ऑफ डेक्स्ट्रो सोल्युशन प्रिपेअर करून घ्यायचं आपल्याला 50 ml वॉटरमध्ये. ठीक आहे. आणि दुसऱ्या याच्यात काय करायचं आहे 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 ml कॉपर सल्फेट सोल्युशन घ्यायचं आहे आणि 3 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे काय करायचं आहे हे 10 ml सिलेंडर मेजरिंग सिलेंडरमध्ये बनवायचं. त्याची व्हॉल्यूम आपल्याला 10 ml पर्यंत ॲडजस्ट करायची आहे. ठीक आहे. 10 ml पर्यंत ॲडजस्ट केल्यानंतर याच्यातून आपल्या ह्या 10 ml मधून काय करायचं आपल्याला 3 ml स्टँडर्ड सोल्युशन घालायचं आहे आणि ते दुसऱ्या नेसला सिलेंडरमध्ये प्लेस करून त्याच्यामध्ये त्याची व्हॉल्यूम किती ॲडजस्ट करायची आपल्याला 50 ml पर्यंत ॲडजस्ट करायची आहे. ठीक आहे. कशाने प्युरिफाईड वॉटरने. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं कलर कंपॅरिझन करून आता इथं दिलेलं आहे राईट ब्राऊन इन कलर नेसला सिलेंडर 1 जो की सॅम्पलचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे काय क्लिअर म्हणजे क्लिअर सोल्युशन इथं लिहायचं नाही आपल्याला. हे चुकीची इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. याच्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला की
याचा जो कलर आहे तो लिहायचा आहे. आता हा लाईट ब्राऊन इन कलर असणार आहे, तर स्टँडर्डचा जो कलर असणार आहे तो नक्कीच ह्याच्यापेक्षा डार्कर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं जी टेस्ट आहे ती जी टेस्ट आहे आपली कंपाईल होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे रिझल्ट जे ते मेन्शन करायचे. ठीक आहे, आता आपण काय करू, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करून घेऊ. ठीक आहे, इथे डेक्स्ट्रोज आपण घेतलंय. जनरली आपण डेक्स्ट्रोज मोनोहायड्रेट जे अनहायड्रस डेक्स्ट्रोज जे ते आपण यूज करतो. तुम्ही इथे पाहू शकता हे डेक्स्ट्रोज. त्याच्यानंतर हे आहे कोबाल्ट क्लोराईड, आपल्याला याच्यापासून सोल्युशन बनवून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे कॉपर सल्फेट आहे आणि त्याच्यानंतर इथे फेरिक क्लोराईडचं सोल्युशन बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपल्याकडे हे फेरिक क्लोराईड सोल्युशन ते प्रिपेअर्ड आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, कोबाल्ट क्लोराईड आणि कॉपर सल्फेटचं सोल्युशन आपल्याला बनवून घ्यायचं. ठीक आहे, आपण काय करू, 10 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड आणि 10 ग्रॅम कॉपर सल्फेट घेऊ आणि ते 100 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करू. ठीक आहे, तर आपल्या प्रोसिजरमध्ये सांगितल्याप्रमाणे आता मी काय करतोय, 25 ग्रामचं काय करतोय, डेक्स्ट्रोज जे आहे ती वे करून घेतो. ठीक आहे, 25 ग्राम डेक्स्ट्रोज मी वे करून घेतो. त्याच्यानंतर जर आपल्याला काय करायचं, 50 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे, त्याचं सोल्युशन तयार करून घ्यायचं आपल्याला. ते पंखा बंद करा. ठीक आहे, तुम्ही ते पाहू शकता आपण काय केलं, 25 ग्राम डेक्स्ट्रोज जे ते वे करून घेतले. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपण त्याला काय करू, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून सोल्युशन बनवून घेऊ. ठीक आहे, तर मागाशी सांगितल्याप्रमाणे मी काय केलं, याच्यामध्ये 25 ग्राम जे डेक्स्ट्रोज वे करून घेतले आणि तिथे काय केले, आता सध्याला 40 ml पाणी टाकलं त्याच्यामध्ये. तिथे आपलं काय करायचं, ह्या 50 ml पर्यंत आपण काय करायचं, नेसेसरी टाकून त्याची व्हॉल्यूम जी आहे ती ऍडजस्ट करायची. ठीक आहे, आता तो किती भरतो. ठीक आहे, हे थोडंसं कमी आहे, त्याची व्हॉल्यूम जी आपण ते काय करू, प्युरिफाईड वॉटरने ऍडजस्ट करू. तर आपण आता काय करतोय, प्युरिफाईड वॉटरने डेक्स्ट्रोज सोल्युशनची काय करतोय, व्हॉल्यूम जी आहे ती ऍडजस्ट करतोय. ठीक आहे, ठीक आहे, तर ही व्हॅल्यूम जी आहे ती व्हॅल्यूम ऍडजस्ट झाली 50 ml पर्यंत. आणि आता हे काय आपलं टेस्ट सोल्युशन आहे. ठीक आहे, डेक्स्ट्रोजचं काय आपण टेस्ट सोल्युशन आहे. आपल्याला काय करायचं, स्टँडर्ड सोल्युशन म्हणून घ्यायचं, त्याला आपण लेबल करू. तर आता आपल्याला काय करायचं, स्टँडर्ड सोल्युशन म्हणून घ्यायचं. आपल्याला मॅन्युअलमध्ये प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे आपण आता काय करू, स्टँडर्ड सोल्युशन जे ते बनवून घेऊ. ठीक आहे, तर आपल्याला मॅन्युअलमध्ये जी प्रोसेस सांगितली त्यात आपण काय करायचं, 10 ml मेल्टिंग स्ट्रेनमध्ये मिक्स 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन तुम्ही इथे
इथं आपण काय केलं, हे कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे आणि हे फेरिक क्लोराईड सोल्युशन आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे क्वांटिटी आपण घ्यायची आपल्याला. ठीक आहे, 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन घ्यायचं आहे. हे छोटंसं हे 10 ml चं मेजरिंग सिलेंडर घेतलं मी आता इथे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतोय, 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन घेतो. हे 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन घेतले मी. त्याच्यानंतर काय टाकायचं आपल्याला, 2 ml कॉपर सल्फेट सोल्युशन टाकायचं. म्हणजे याच्यावरती आपल्याला कुठपर्यंत घ्यायचंय, 3 ml पर्यंत आपल्याला कॉपर सल्फेट सोल्युशन घ्यायचं. ठीक आहे, तर हे 3 ml कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलंय, म्हणजे 2 ml कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं आपण त्याच्यामध्ये. आता आपण काय टाकायचं त्याच्यामध्ये, 3 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन टाकायचं. म्हणजे 6 ml पर्यंत आपल्याला काय करायचं, फेरिक क्लोराईडने त्याची व्हॉल्यूम जी ती ऍडजस्ट करायची. ठीक आहे, तर आपण काय करू, 3 ml त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड टाकू. तर याच्यामध्ये आपण काय केलं, 1 ml कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन घेतलं, 2 ml कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं आणि 3 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन घेतलं. आता ते थोडं शेक करून घेतो मी. आणि आता याची व्हॅल्यू जी आहे ती कुठपर्यंत आपल्याला ऍडजस्ट करायची, 10 ml पर्यंत ऍडजस्ट करायची. कशाने, प्युरिफाईड वॉटर पर्यंत. काय करू याच्यामध्ये, प्युरिफाईड वॉटर ऍड करू 10 ml पर्यंत. ठीक आहे, आता आपण काय केलं याच्यामध्ये, 1 ml कोबाल्ट क्लोराईड, त्याच्यानंतर 2 ml कॉपर सल्फेट आणि 3 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन घेऊन याची व्हॉल्यूम जी आहे ती 10 ml पर्यंत ऍडजस्ट केलेली आहे. थोडंसं चेक करून घेतो मी, खालवर करून घेतो. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, याच्यामधून 1 ml सोल्युशन घ्यायचं. किती ml, 1 ml. नाही सॉरी, याच्यातून आपल्याला 3 ml सोल्युशन घ्यायचं दुसऱ्या मेजरिंग सिलेंडरमध्ये. ठीक आहे, हा दुसरा मेजरिंग सिलेंडर. आता याच्यामध्ये मी काय करतो, याच्यातून 3 ml सोल्युशन काढतो बाहेर. ठीक आहे, याच्यातून आपण 3 ml सोल्युशन काढले आणि आता ते काय करतो, आपण दुसऱ्या नेक्स्ट सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करतोय. आणि याची व्हॉल्यूम कितीपर्यंत आपल्याला ऍडजस्ट करायची, 50 ml पर्यंत याची व्हॉल्यूम आपल्याला ऍडजस्ट करायची. ठीक आहे, ह्या नेसला सिलेंडरची आपण काय केली, व्हॉल्यूमची 50 ml पर्यंत ऍडजस्ट करून घेतली. आता हे काय आपलं, हे आहे आपलं स्टँडर्ड सोल्युशन. आणि आपण आपले मागाशी जे डेक्स्ट्रो सोल्युशन म्हणून घेतलं होतं ते काय आपलं टेस्ट सोल्युशन. ठीक आहे,
हे आहे आपलं स्टँडर्ड सोल्युशन. याच्यामध्ये आपण काय केलं आहे, कोबाल्ट क्लोराईड, फेरिक क्लोराईड आणि कॉपर सल्फेट जे आहे त्याचं सोल्युशन तयार करून घेतलं आहे. आणि हे आहे आपलं डेक्स्ट्रो सोल्युशन, म्हणजेच काय टेस्ट सोल्युशन आपण ज्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर ह्या दोघींचं जे कलर कम्पॅरिझन आहे ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता, आत्ताच तुम्ही इथे पाहू शकता की आपलं जे स्टँडर्ड सोल्युशन जे आहे ते खूप डार्क कलरचं आहे, डार्क कलरेशनमध्ये आहे. आणि जे आपलं डेक्स्ट्रो सोल्युशन आहे ते खूप लाईट कलरचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही जी टेस्ट आहे ही टेस्ट आपली काय झालेली इथे कंपाईल झालेली. तर तुम्हाला काय करायचं आहे रिझल्टमध्ये इंटरप्रिटेशन करताना जो ऑब्झर्वेशन टेबल आहे त्याच्यासमोर टेस्ट सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, लाईट कलर लिहायचं आहे. आणि स्टँडर्डमध्ये काय लिहायचं आहे, स्टँडर्डच्या कलरेशनमध्ये काय लिहायचं आहे, डार्क कलरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, डार्क कलर आणि लाईट कलर लिहायचं आहे. ठीक आहे, आणि खाली जे रिझल्ट तुम्ही ॲनालिसिस करायचं ते तुम्हाला काय लिहायचं आहे, कंपाईल द टेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे तुमचे सोल्युशन आहे हे सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, हे चेक करायचं आहे 5 मिनिटापर्यंत. ठीक आहे, आता 5 मिनिटं आपण ठेवले आहे आता. ठीक आहे, 5 मिनिटं होऊस तर आपण काय करू, थांबू इथे आणि 5 मिनिटांनी परत आपण त्याचं काय करू, कलर जो आहे तो चेक करू. ठीक आहे, हां 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता काय करतोय, कलर कम्पॅरिझन करून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकता स्टँडर्डचा जो कलर आहे तो स्टँडर्डचा कलर अजून डार्क झालेला आहे. ठीक आहे, आणि याचा जो कलर आहे तो जसाच्या तसा आहे, म्हणजे लाईट इन कलर आहे. आणि स्टँडर्डचा कलर जो आहे तो खूप डार्क झालेला आहे. ठीक आहे, याच्याकरता आपलं जे स्टँडर्ड सोल्युशन आहे किंवा टेस्ट सोल्युशन जे आहे ते आपल्या टेस्टला आपली जी सुटेबिलिटी टेस्ट आहे त्याला कंपाईल करते. ठीक आहे, तर तुम्ही इथे हा जो तुमचा ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे याच्यामध्ये याच प्रकारे लिहायचं आहे. सॅम्पलमध्ये सॅम्पलसमोर लाईट लिहायचं आहे आणि स्टँडर्डसमोर डार्क लिहायचं आहे. आणि इथं काय लिहायचं आहे, लेस आणि कंपाईज लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं हे जे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल तुमचं इथं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट पण करताय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्या खालचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. इथं तुमचं प्रॅक्टिकल संपलं, याच्या खालचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.